Hi everyone. So today see here, let's learn integers. What is mean by integers? Integers म्हणजे काय? Before that, first we have to know what is mean by natural numbers, whole numbers, and after that integers. So see here, first नॅचरल नंबर्स. आपल्याला माहित आहे नैसर्गिक संख्या starts from 1 2 3 4 डॅश 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 इनफायनाइट. 1 पासून चालू होणाऱ्या सर्व नंबर्सना आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या. 1 to infinity. नेक्स्ट होल नंबर. होल नंबर मध्ये एक डिजिट ऍड होणार आहे, दॅट इज 0. सो विच नंबर्स स्टार्ट फ्रॉम 0 टू इनफायनाइट कॉल्ड होल नंबर्स. झिरो 1 2 3 डॅश 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 टू इनफायनाइट. आणि ह्याच्यानंतर तिसरा टाइप येणार आहे इंटेजर्स. इंटेजर्स मध्ये दोन्ही पण नंबर्स ऍड होतात, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. काही ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह नंबर्सचा यूज करावा लागतो, जसे की बँकेमध्ये जर आपण पैसे काढले, सो दॅट कॅशियर कॅन राईट देअर मायनस. मायनस मीन्स रिमूव्ह फ्रॉम द अकाउंट. आणि जर आपण काही पैसे भरले डिपॉझिट, so there we can use plus. So that's why there need both numbers, negative and positive. So third type is integers. तर स्टुडंट आपल्याला इंटेजर्स म्हणजे all positive numbers, all negative numbers and 0 called integers. So आताच तुम्हाला मी जस्ट एक्झाम्पल दिलं, बँक एक्झाम्पल. सेकंड, समजा एखादा शॉपकीपर असेल आणि डेली तो नोट करत असेल प्रॉफिट लॉस, हाऊ मेनी रुपीज. समजा एखादी प्रोडक्ट विकलं आणि त्याच्यावर किती प्रॉफिट झाला. आणि एखादा प्रोडक्ट विकला, जर त्याची सीपी प्राइस जास्त असेल, सॉरी सीपी प्राइस कमी असेल आणि एसपी प्राइस जास्त असेल तर प्रॉफिट होणार आहे. आणि इफ देअर सीपी प्राइस, कॉस्ट प्राइस विल बी ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस, देअर विल बी लॉस. जर एखाद्या प्रोडक्टमध्ये लॉस आला तर आपण नंबर निगेटिव्ह मध्ये दाखवू शकतो. आणि जर एखाद्या प्रोडक्ट सेलिंग मध्ये प्रॉफिट झाला असेल तर आपण पॉझिटिव्ह नंबर्स यूज करू शकतो. तर त्या गोष्टीसाठी आपल्याला इंटेजर्स लागणार आहेत, म्हणजेच निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर्स. त्याच्यामध्ये 0 हा न्यूट्रल असतो. 0 इज द सेंटर. 0 पासून राईट साइड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स अँड 0 पासून लेफ्ट साइड ऑल निगेटिव्ह नंबर्स. तर इंटेजर्सची नंबर लाईन खूप महत्वाची आहे. सो सी हिअर, इंटेजर्सची नंबर लाईन समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट. सो इंटेजर्सच्या लाईन मध्ये ऑलवेज सेंटरला काय असतो? 0. दॅट्स वाय वी कॉल हिअर न्यूट्रल. ऍक्च्युली 0 हा पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. सो कीप इन माइंड, इट इज नॉट पॉझिटिव्ह, इट इज नॉट निगेटिव्ह इंटेजर. स्टुडंट 0च्या राईट साइडला ऑल पॉझिटिव्ह नंबर असतात आणि 0च्या लेफ्ट साइडला ऑल निगेटिव्ह नंबर्स. नाउ सी हिअर 1 2 3 4 इनफायनाइट सगळे आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स भेटणार आहेत. लेफ्ट साइड -1 -2 -3 -4 ऑल निगेटिव्ह नंबर्स टू इनफायनाइट आपल्याला भेटतील 0च्या लेफ्ट साइडला. नाउ हिअर
आता ह्याच्यामध्ये स्टुडंट्स नंबर लाईनवर समजा 2 नंबर्स तुम्हाला कंपॅरिझनला दिलेले आहेत. जो नंबर लेफ्ट साइडला असतो दॅट इज स्मॉलर दॅन द राईट साइड नंबर. म्हणजे टेक एक्झाम्पल, -1 is greater than -2. Why? Because -1 is the right side of the -2. -2 हा लेफ्ट साइडला आहे -1 च्या आणि -1 हा राईट साइडला आहे -2 च्या. जो नंबर राईट साइडला असेल ऑलवेज दॅट इज ग्रेटर नंबर. सो हिअर -1 इज ग्रेटर. म्हणजे स्टुडंट्स -1 हा ऑल निगेटिव्ह इंटेजर पेक्षा ग्रेटर असणार आहे. व्हाय? बिकॉज इट इज द राईट साइड ऑफ द ऑल निगेटिव्ह इंटेजर्स. म्हणून -1 इज द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटेजर. कीप इन माइंड. नाउ हिअर 0 इज राईट साइड ऑफ द ऑल निगेटिव्ह इंटेजर्स. दॅट्स वाय 0 हा प्रत्येक निगेटिव्ह इंटेजर पेक्षा काय असणार आहे? ग्रेटर असणार आहे. तर कंपॅरिझन मध्ये तुम्हाला नंबर लाईन तुम्ही यूज करू शकता. नंबर लाईन यूज करून तुम्ही कंपेअर करू शकता विच नंबर इज ग्रेटर, विच नंबर इज स्मॉलर. सो टुडे वी हॅव सीन कंपॅरिझन ऑफ द इंटेजर्स. नाउ नेक्स्ट पार्ट, ऑपरेशन्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. हाऊ टू ॲड इंटेजर्स, how to subtract, multiply and divide the integers. There are proper rules. So that rules need to learn. तुम्हाला all rules माहित पाहिजेत. ॲडिशन चे असतील, सबट्रॅक्शन चे असतील, मल्टिप्लिकेशन चे असतील, डिव्हिजन चे असतील, ते प्रॉपर तुम्हाला शिकलं पाहिजे. तर वन बाय वन आपण घेऊ. ॲडिशन फर्स्ट, नेक्स्ट सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन in the next video. So if you like this video, like, share and subscribe. Thank you student.